आज आहे आपला स्टिचिंग क्लासचा चौथा दिवस आणि त्यामध्ये बघतोय आपण 32 इंच ब्लाऊजची कटोरी कटिंग। तर आज मी तुम्हाला 32 साईजची ब्लाऊजची पेपर कटिंग कटोरीची दाखवणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते, आता गुप्त नवरात्री चालू आहे आणि माझी पण देवाची पूजा चालू आहे, म्हणजे स्वामी चरित्र वाचते मी आणि देवीचे पण पारायण सप्तशतीचे करते। तर चलता चलता एक छोटीशी झलक तुम्हाला आमच्या देवघराची दाखवते। चला, हे बघा आमच्या आईचं आहे आणि त्या ठिकाणी देवा चालू आहे आणि हे आहे स्वामी चरित्र। आणि आता मला स्वामी चरित्राचा एक पाठ आणि दुर्गा सप्तशतीचा पण एक पाठ करायचा आहे। आणि हे आमचं देवघर आहे, ती आहे लक्ष्मीची मूर्ती। ती साडी पण लक्ष्मीची मीच शिवलेली आहे आणि हे आईसाहेबांचा ड्रेस पण मीच शिवलेला आहे। तर कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा। आणि आता मी तुम्हाला दाखवेल 32 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मैत्रिणींनो, आपण काल पाहिलं 30 इंचाचं कटोरी ब्लाऊज कटिंग, त्याच्या अगोदर पाहिलं आपण 28 इंचाची कटोरी ब्लाऊज कटिंग। तर आता या कटिंग मी बाजूला ठेवते आणि आज आपण बघणार आहोत 32 इंच साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग। 32 इंचामध्ये आपण माप घेतलं आहे, उंची घेतली 13 इंच, छाती 32 इंच, त्याचा चौथा भाग 8 इंच, कंबर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग 7 इंच, शोल्डर 5.5 घेतलं आहे, ते फॉर्म्युल्यानुसार घेतलं आहे आपण। बाही 5 इंच, बाही राऊंड 5.5 इंचच आहे, पुढचा गळा 6 इंच आणि मागचा गळा 10 इंच। आता यानुसार आपण कटिंग करणार आहोत। तर या ठिकाणी मी एक आपलं जे मेजर आहे ते घेऊन ठेवलं आहे। आता उंची घेणार आपण सगळ्यात पहिली। तर तुम्ही माझे पहिले पण व्हिडिओ पहा, तर आपण डबल घेत असतो कटिंग ना, तर त्यामुळे आपण आता डबलची घेणार या ठिकाणी। तर उंची किती आहे? 13 इंच आहे। या ठिकाणी उंची आहे 13 इंच आणि त्यामध्ये 1 इंच वाढवला आपण। आता ही मागच्या भागासाठी 1 इंच वाढवलेलं असतं आपण आणि समोरच्या भागासाठी आणखी 1 इंच वाढवायचं असतं फ्रंटमध्ये पण। मग कसं आपण ज्यावेळेस क्रॉस पट्टी कट करतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी मार्जिन ठेवावं लागत नाही। या ठिकाणी बघा, आता आपण ही मार्किंग करून घेतली आणि ही फ्रंटची मार्किंग आहे आणि ही बॅक साईडची मार्किंग आहे। आता मी तुम्हाला पहिले व्हिडिओ दाखवलेले 28 इंचाचं पण दाखवलेले, त्यानुसार तुम्हाला माझं स्ट्रक्चर लक्षात आलं असेल। आज मी तुम्हाला टोटल फक्त माप वगैरे घेऊन दाखवणार आहे डिटेलमध्ये, फक्त कसं करायचं। आता आपल्याला शोल्डर किती टाकायचे? 5.5 इंच टाकायचे। या ठिकाणी मी शोल्डर टाकणार आहे 5.5 इंच। आणि आपल्याकडे पुष्टे वगैरे जर असतील ना, त्यावर पण कटिंग करून ठेवत जा, म्हणजे तो मग खराब होत नाही। आणि ज्यांना कोणाला पेपर पॅटर्नला हवे लागत असतील त्यांनी मला मेसेज करा, आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस पण करायचे असतील त्यांनी पण मेसेज करा। कारण कसं आहे, परफेक्ट शिकून घ्यायची तुमच्याकडून ही माझी हमी झाली। आता 5.5 इंच आपण या ठिकाणी घेतलं, या ठिकाणी पण आपण 5.5 इंच घेतलं। मी आता जे सध्या चालू यामध्ये पण पूर्ण डिटेल सांगायचा प्रयत्न केलेला आहे, पण ऑनलाईन जे क्लासेस असतात त्याचा थोडासा फरक होतो। आता या ठिकाणी आपल्याला आर्म होल किती घ्यायचा आहे, आता तो आपण आता फॉर्म्युला बघूया। 32 इंचमध्ये आपला आर्म होल किती आहे? 5.5 इंच आहे। या ठिकाणी आपण बरोबर 5.5 इंचावर मार्किंग करून घेऊ। आता हा राऊंड आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा। या ठिकाणी आपण बॉक्स बनवून घेऊ। आता हा झाला आपला बॉक्स पूर्ण तयार। 1 मिनिट। आता या ठिकाणी बघूया आपण चेस्टचं माप, छातीचं माप टाकूया आता या ठिकाणी। तर आपली किती 32चं ब्लाऊज आहे, तर आपण 8चं टाकूया या ठिकाणी। आपण बोटनेक वगैरे पाहणार आहोत। बोटनेकमध्ये मापं घेण्याची, मापं टाकण्याची प्रत्येक गोष्टीची पद्धत वेगळी असते। आता यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। या ठिकाणी घेतला आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं। कंबर किती आपली? 28 म्हणजे 7 इंच। या ठिकाणी टाकणार आहोत आपण 7 इंच आणि 1.5 इंच शिलाई, 2 इंच घेऊ खालच्या बाजूने शिलाई मार्जिन, कारण पाठीमागच्या बाजूने टक्स राहील मग। आणि ब्लाऊज शिवणं म्हणजे आपण जे शिवता आपल्याला पण समजतं। खूपच फॉर्म्युले सांगितले तुम्हाला आणि मग तुम्हाला शिवायला लागलं म्हणजे बरोबर, किंवा मी तुम्हाला व्यवस्थित शिकवते असं नाही। तुम्ही ब्लाऊज शिवता स्वतः पण त्याचं स्ट्रक्चर पूर्ण स्वतः आखू शकाल, स्वतःची डिझाईन स्वतः करू शकाल। यामध्ये आपण 1/2 इंच आतमध्ये घेऊ, म्हणजे समोरचा घोळ पडत नाही। आता आपल्याला गळा रुंदी बघायची याची। आता या ठिकाणी आपण फ्रंट क्रॉस बघू किती याचा।
तुमच्याकडे जर फॉर्म्युला असेल तर तुमचं ब्लाऊज चुकत नाही. आता 32चं ब्लाऊज आहे आपलं, समोरचं 75 आहे आणि बॅक साईडचं 1 आहे. आता हे कसे फॉर्म्युले आहेत तुम्ही त्यासाठी माझे मागचे व्हिडिओ बघू शकताय. आता समोरचा किती आहे 75, तर हा जो पॉईंट आहे इथपासून आपल्याला समोरचा घ्यायचा असतो. या ठिकाणाहून आपण घेऊया 75.75, म्हणजे हे झालं समोरचा. आणि मागच्या बाजूचा किती 1 इंच आहे, या बाजूने 1 इंच. आता हे झालं समोरचं, एक झालं बॅक साईडचं. आकार सेप व्यवस्थित देत चला. माझ्याकडे फ्रेंच कर्व आहे पण मुलांनी कुठं ठेवलं सापडत नाही आहे, असं होतं आपलं फॅमिलीमध्ये. आता या ठिकाणी बघा हा सेप झाला आपला फ्रंटचा. असा खाली नेऊन जोडायचा असतो थोडासा. आणि हा झाला बॅकचा. आता हा झाला बॅकचा. तर सेप व्यवस्थित देत चला. मी तुम्हाला सांगितलेले त्यानुसार ब्लाऊज छान वाटतं. आता मी तुम्हाला स्टिचिंगचे पण व्हिडिओ दाखवीन, कटोरी ब्लाऊज सोप्या पद्धतीने कसं शिवायचं. आता हे झालं. आता आपल्याला गळा रुंदी टाकायची आणि गळा किती बघायचा. आता याचा गळा किती पुढचा 6चा आहे. आता आपल्याला गळा रुंदी बघायची याची. हां, गळा रुंदी 32ची गळा रुंदी किती आहे 2.5 इंच आहे. या ठिकाणी आपण 2.5 इंचावर मार्किंग टाकू. ही झाली 2.5 इंचावर मार्किंग. समोरचा गळा किती आहे 6 इंचाचा आहे. या ठिकाणी आपण टाकणार 6 इंचाचा गळा. आता गळाची रुंदी या ठिकाणी पण टाकायची आपल्याला 2.5 इंच. आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा. एकदम सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला. आणि आपले पहिले व्हिडिओ डिटेलमध्ये पाहत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला गळा जास्त पसरट वाटला ज्यावेळेस, त्यावेळेस काय करायचं, या ठिकाणी 1/2 इंच कमी करायचं, म्हणजे 1/4 इंच कमी करायचं या ठिकाणी. असं गळा हा लूज पडत नाही मग आपला. आता इथपर्यंत झालं. आता आपल्याला टाकायचं आहे क्रॉसपट्टी टाकायची, अंडरबस्टचं माप टाकायचं आहे. आता त्या कस्टमरचं आपण घेतलेलं असतं. आता यामध्ये आपल्याला काय करायचं, 11.5 इंचावर अंडरबस्टचं माप टाकायचं. या ठिकाणी आपण सरळ ही लाईन आखून घेणार. आता आपल्याला याची कटोरी बघायची किती आहे. कटोरी किती आहे याची बघून घ्यायच्यात आपण. कोणत्या मापानुसार किती कटोरी घ्यायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पण यामध्ये सांगते मी तुम्हाला. आता हां, यामध्ये बघा 32मध्ये किती 5.25 इंचाची कटोरी घेणार आपण. आता या ठिकाणी आपण 5.25 इंचाची कटोरी घ्यायची. बरोबर आपण स्ट्रक्चरनुसार गेलो ना तर आपला ब्लाऊज चुकत नाही. या ठिकाणी पण आपण 5.25 इंचावर घेऊ. आता ही लाईन एक आखून घ्यायची. या ठिकाणाहून 1 इंच घ्यायचं आणि ही लाईन बरोबर याला जोडून घ्यायची. आता एक कटोरीचा साचा तयार झाला आपल्याला. आता याला आपण गोल राऊंडमध्ये करून घ्यायचं. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता हा सेप आहे का, हा वरती उचलून घ्यायचा आपल्याला. इथपासून घेतला तरी पण चालतो असा, म्हणजे हा कटोरीचा सेप आपला आहे का एकदम छान येतो. आणि आणखी एक पॉईंट सांगते तुम्हाला. या ठिकाणी जर कोणाला हा पार्ट जास्त वाटत असेल ना, तर हा नेतानी का हा वरती न्यायचा. या ठिकाणी बघा ही कटोरी क्रॉसपट्टी आहे का, ज्याला वाटत असेल हा पार्ट नको आहे जास्त, त्यांच्यासाठी कस्टमरच्या हिशोबाने या पद्धतीने करायचं. आणि हा पार्ट आहे का हा मायनस करून टाकायचा, कट करून. आलं का लक्षात तुमच्या, म्हणजे ही कटोरी क्रॉसपट्टी छान बसते. आता हे पूर्ण डिटेलमध्ये आपलं ब्लाऊज झालं. आता ही कटिंग करायची, कटोरी वाढवायची. आता कटोरी ही जर कस्टमरची जास्त छाती असेल तर 1.5 इंचांनी वाढवा, कमी छाती असेल तर 1.25 इंचांनी वाढा. आणि 30च्या आतमध्ये जे कटोरी असेल ते 1 इंचांनी वाढवायच्या. आणि 30च्या वरती जे असतील त्या मग कस्टमरच्या चेस्टनुसार वाढवायच्या. कधी 32 असेल तर कधी 1.25, कधी 1.5. तर आता ही कटिंग करून घ्यायची आणि कटोरी वाढवायची. आणि तुम्हाला मी सांगितलेलं बाईची कटिंग कशी करायची त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आहे. मागच्या एका आपल्या स्टिचिंग क्लासच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवलेले आहे. तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.